प म ग रे ग म प ध पद सा नि रे नि ध पद सा. या ठिकाणी आमचे गुरुबंधू सन्माननीय श्री मंदारजी धुरी यांच्याकडून दोन्ही वादक यांच्यासाठी 50-50 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे आणि माझ्यासाठी 200 रुपयाचं बक्षीस आहे. मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पद गरे सा नि सा सा नि नि ध नि ध प ध प म ग रे ग म प ध प म ग रे ग रे ध नि ध रि रि सा. चक्रधार सरगम ख्याल आज सगळा आहे का गावला एखाद्या माणसात सवय असता समोर तो नाही जरी बोललो तरी ओढून आगार घ्यायचा. हे सगळेजण साक्ष. आता या ठिकाणी सन्माननीय तुषारजी नलावडे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. सॉरी तुषारजी शिंदे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. उत्कृष्ट पक्वादन करतात आणि त्यांचा स्वतःचा YouTube सुद्धा चॅनल आहे आणि ह्या बऱ्याचशा डबल बाऱ्या ते त्यांच्या चॅनल मार्फत या ठिकाणी प्रसारित करत असतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. त्यांचं चॅनल आहे आणि सुरुवातीपासून ते रेकॉर्ड करतायत. वा काय माहितीये तुमचं कसा म्हणून आगार घ्यायचा. समोर तो बोललो नाही बोललो तरी आता इतके सगळेजणच YouTube वाले पण चिडखोर मी तुमका म्हणाकत नाही. तुम्ही स्वतः सांगान घेतला धेना माका चिडखोर म्हटलो आया आता पोटात असता तर वाटात येता हवे आता म्हणजे तुमची काय म्हणते या नजर घाणीरडी आहे. मागा म्हणता अजिबात अभिमान नाही काही नाही. नाहीतर म्हणता ह्या तळे बाजारात आज 2 दिवस झाल्या तिसऱ्या दिवशी मी तळे बाजारात असय आणि माका जर अभिमान घमेंड जर असते ना किंवा मी जर नालायक असते तरी ह्या लोकांनी म्हटल्यानी असतो यो घमेंडी लोक चढलो हा ह्याच्यासारखं नालायक कोण नाही. वाईट नजरेन बघल्यानी असतात कशात बघते कसं आहे काय नाही ना चिडखोर काय असं ना पण देवगडचं नाव करताच ना पुढे म्हटलं तोंडावर कोणतरी सन्मान देतो लोक. सरळ विषय घोरम घालू नको. गाडी बिडी घालू असेल ऑन दी स्पॉट घाला असं मनातल्या मनात ह्या करू नको कारण एखाद्याची दात तसा वाईट असता. हो काय होता डिसेंबर मध्ये माझे 14 कार्यक्रम फुल आहेत. जानेवारी मध्ये माझे 15 कार्यक्रम फुल आहे. म्हणजे पब्लिसिटी करूची जाहिरात करता म्हणजे बाकीचे सगळे बुवा घराकडे घोटियानी खेळतात. बाकीच्यांका बारी नाही लोक एकटे 15 आहे 14 आहे काय हसता लाज नाही वाटलं तुमका. माका कसं माहिती आहे बोला कसा तरी वाटतं कारण लोके बुवा म्हटल्यानंतर आमचा बारीये पुरता ठीक आहे. बारीये पुरता एक विषय ठीक आहे आम्ही बोलतोय का मगा हा घे बाई बाई काय बघा धमकी केली सुरुवातीकच पंचक्रोशी दिलंय म्हणालो माका काय करतलस त्या करायचं नाही काय म्हणजे कमी नसतोच हे करू तुमच्यात सगळी वावा करू डोळं मारायचो नाही. हे शांत गुरुचे दिवस गेले आता काय नाही. आत्मपरीक्षण करा. आत्मपरीक्षण आता तुम्ही करा आमका गरज नाही. लोकांनी आम्हाला स्वीकारलंय थोड्या दिवसांनी इकतले आता चला. आणि ह्यो जो 14 बारीये फुल 15 बारीये फुल ही ना घमंड ना काहीतरी सांगायची ही कमी करा. ह्यो इगो जो आहे ना तो काहीतरी बाजारात इकूक ठेवते का कुत्रो विचारणार नाही. विनोदाचा विषयच नाही. त्यांचा विषय किती आहे बारी तुमची आणि आमची आहे ना चला दे ना. आज म्हणतात चक्रधार गावतले आज तुमका ख्याल गावतले तुमच्या पदरात नाही.
तुम्ही मारा ना चक्र द्या, तुम्ही खेळायला गावा, म्हणजे तुम्ही ही आमची केण करतात. आणि माझं तर एकच म्हणणं, कुठच्याही गुरु जवळ शिका, पण गुरु कधीच डबक्यातलो गुरु असो, गुरु त्याच्याकडे काय नसलेलो गुरु असा मात्र कधी म्हणा नको. इतके बारी आहात, 20 वर्ष भजन केला, इतकी साधी तुमची गोष्ट समजणार, स्वतःच्या गुरुबद्दल तुम्ही येऊन सांगतात माझं गुरु डबक्यातलो. काय राहिला मागा सांग, मी तुमची मोठेपणा कसली मागा सांगा हो. आता एक्सप्रेशन कसा चेहऱ्यावर येला. असो नाही असो सोडा, तुम्ही करापता हुतूसूत कधी एकदा रुपावली गावता आणि आग टाकते बाहेर, मग काय होता ना डो पडता वरसून काय नाही होत. आज तुम्ही किती भेटता तितके भेटा, बघूया काय होत. परशुराम पांचाळ बुवांची मी नोटेशन म्हणतो. काय बुवांनी सांगितलं, भजन सम्राट कैलासवासी परशुराम पांचाळ बुवांची मी नोटेशन म्हणतो 30-35 वर्षापूर्वीची. आणि त्याच्यात मध्ये घेतल्याने विनीत धुरींगा. विनीत धुरी तुम्ही माईक घेऊन सांगा, तुम्ही ईश्वराक मानित आहात तर, म्हणजे हो का नास्ती का तुम्ही ईश्वराचं मानित आहात तर सांगा. ती नोटेशन मीच फक्त व्यवस्थित म्हणतो की नाही, सरळ सरळ आपली हार मान्य करा की तुमका नवीन काय बसवूक जमणार ना. स्वतःचे काहीतरी प्रयत्न करा ना. इतकी 20 वर्षापासून माझे 14 वारी आहेत, माझे 15 वारी आहेत, नवीन काय हा. तीच नोटेशन 34-35 वर्षापूर्वीची. बुवा आजोबांनी तर काहीतरी करून ठेवला किंवा वडिलांनी, तर नातवान त्याच्यात भर टाकू होई. आमच्या खूप असा 7 पिढी गेल्या तरी संपता नाही. स्वतःचा कधी पाठचे शिष्य येतले त्याच म्हणतले, मग लोके बुवा काय होत फक्त चिडकोरीला काय समजला लोके बुवाची शिष्य. शरमाय वाटणं काय तुमका आता. बरं तुम्ही बाकी गुरूंचं पण चांगलं, बरं तुमच्याकडे शिकतं त्या शिष्यांचा पण चांगला दात की शिष्य माझे खूपच, पण आज घरी येऊन बसायचे नाही की त्या तर त्यांना नोटेशन म्हणायला लागताला. हा म्हणजे काय माका सांगायला केले. आणि दुसरी गोष्ट बुवा, लोके बुवा माझे 4:45 जरी असले, 4:45 जरी माझी मंडळी असली ना तरी माका ती प्रिय आहे. आणि तुमच्याकडे 50 जरी असली ना तरी तुमका प्रिय. माझे 4:45 पण त्यांनी बारी पाडात दिली काय, कोरसचा काम केलं नाही ना. म्हणजे तुमची पैशाचा कसल्या गणपती पैसे कोण घेऊन जातो ना. शेवट किती जरी करोडपती जरी असलो ना, लाखाचा जरी बंगलो असलो, करोड असलो तरी शेवटाक नाप त्या का घड्यातच घालतले, भुतनाने घालायचे नाही. सगळा तुमचा बाकी कोण घ्यायचं येऊकच नाही. जितक्या काय हा बारी आहेत तर फक्त लोके बुवांनी तयार केलेला ही घमेंड, ही मनान चांगले चिडखोर, ही घमेंडपणा हा जाका हाता माझाच वाटते, म्हणजे बाकी कोण बोलत ना. बाबानो यांच्या नादी लागा नको. हे काय आता त्यांनी एक व्हिडिओ उचललेलो, जर कोणता काय सरळ चलत असा तर असा काहीतरी भितवून देता कसा मोडून पाडूचा. खरा बोलला काय माणसा असा हसणार येतात, पण तुम्ही आता हसणार नाही. तुमचे असे उकळे फुक्त धुतून आगीचे हा काय म्हणून म्हणजे की त्या आता हे सर तुम्ही ह्यांना सांगतात 4:45 मंडळी काय आता पैशाचा तुम्ही सांगतात. म्हणजे उद्या सकाळी ते माझ्या 300 वाले असले तर उद्या सकाळी 600 देत असतं येत झाला काय जी, म्हणजे मी धगावले होतो. सुपारीचं समजा हातलीचं समजा 8 होता, एखादं 600चं मागले. बरं त्यांका 600 दिले तर हे जाळवतले 1500 वर्षून 2000 कधी. मी फक्त काय करते माहिती का, कामार तुमचे काय कम होते ते एखादा जग घेतोय म्हणजे बारीया करायची, रात्री जागरण करायचं, घरा मी जायचं. काय बुवा असं काही करू नका ना. हा बरं ते माझे 4:45 असेल ना तर 5:15 असेल, पण आपलं काम करतात ना ते. हा म्हणजे तू बघ रे बाबा, काय तुका पाहून केलो त्यांनी, तू हक्क सुद्धा नाही. काय बुवा हा एखाद्याच्या मंडळीवर असा कशात बोलायचा. आज माझी हाती माका अधिक का काहीतरी बारी घातल्यानंतर पुढे तेच येतले. पण तुम्ही असा फोडाफोडीचा राजकारण करू नको.
आसाने जाऊन ह्या. आणि दुसरी गोष्ट बुवा, तुम्ही बोलता बोलता बोलला की देवगडचा रत्न ह्या फक्त ह्या पंचक्रोशीत इलो म्हणा माका म्हटल्या, नाही तर ह्याच्या तोंडातून मी कधी माका रत्न म्हटलेलं मी ऐकत नाही ना. खाकरा नको सांगतो त्याच्या पुढे काय तर खाकराची गरजच नाही. काय एखाद्याचो बघण्याचा दृष्टिकोन असताना तोच तसं असतं वाकडो, म्हणजे किती जरी चांगला बघा गेला तरी तो उलटाच म्हणतो त्याला. मी फक्त निर्मळ प्रांजल मतान म्हटले की आज बाबा देवगडचा रत्न हा, भले ते 35 वर्षापूर्वीचे नोटेशन म्हणा नाही, चिडखोर असा नाही, पण एक रत्न हा. तर त्याने त्याचं उलट अर्थ केलं. ह्यांना म्हणता कुत्सित बुद्धीन मागा म्हटले. असा नाही बाबा, मी चांगल्या मनात परमेश्वरात सांगितलंय तुमची आता विचार करण्याची पद्धतच तशी असाल तर तुमका लक्ष लावणे माझा काही विषय नाही. आणि संपूर्ण तळेबाजार वासियांचं त्यांनी सांगितलं, एका जो तो म्हणता जास्त उडवा लागलो तर तुमका तळे बाजारवाल्यांका सुद्धा त्यांनी मधी घेतलेली, तर तळे बाजारवाले त्या भय टाकतील खाली त्याचं पत्तो लागायचो नाही. काय बरोबर काय काय बरोबर काय. आज देवगड म्हटल्यानंतर संपूर्ण भजनी संप्रदायाला कोकण कलाभूषण हा जर सन्मान कोणी मिळवून दिला असेल तर देवगड तालुक्यातील आरे गावचे रत्न कैलासवासी कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमबुवा यांनी मिळवून दिलेले आहे. माझं कोकण कसं एका गजराच्या माध्यमातून संपूर्ण जगाला दाखवून दिलं. भजन महर्षी कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा, रामनामाची पताका, रामनामाचा झेंडा प्रथमतः नेऊन परदेशामध्ये रोवला संगीत रत्न विलास पाटील बुवा, राजधानी संगीताचे बादशाह कैलासवासी चिंतामणी पांचाळ बुवा, पहाडी आवाजाचे बादशाह कैलासवासी वामन खोपकर बुवा, मिश्किल स्वरूपाची बतावणी कैलासवासी काशीराम परब बुवा. 26 अकराचा जो हल्ला झाला ताज हॉटेलवर, त्याच्यावर सुंदर गजर केला. शहीद जवानांवर शिरगाव मधील भजन रत्न कैलासवासी दीपकजी चव्हाण बुवा अशी रत्न ह्या देवगड मध्ये झाली हो. आणि देवगड म्हणजे या हरिभजनाचं डबल बारीचं माहेरघर समजलं जातं. आणि हे सांगतात म्हणता हे असं आता कधी गुटाळून टाकते हे सांगा त्यांना नाही. स्वतः वरसून दुसऱ्याची परीक्षा करू नको. काय माहिती आहे, एकदा एका गावात एका मंदिरात एक राजा येऊचो असता. राजा आणि राजा सांगता आपल्या सेवकांका जावा आणि तो मंदिरात पुजारी जो हा त्याका सांगा मी आता जो उत्सव हा त्या उत्सवात मी येणार आणि तुमच्या देवळात दान देणार, मदत करणार. झाला बाबा, आता राजा येणार म्हटल्यानंतर पुजारी मावला देऊळ तर व्यवस्थित दिसा व्हाया म्हणून तो काय करता, गावातून एका एकरसून उष्णे 10,000 रुपये घेता आणि मंदिरात कलर वगैरे काढता आणि टकाटक मंदिर करता. म्हणता राजा येऊचो आता व्यवस्थित दिसा व्हाया ना. राजा येता कार्यक्रमात जाता पाया पडता आणि हो म्हणता आता राजा काहीतरी देणगी देतलो. 10,000 रुपये मला तर कर्ज काढला, राजा काय देत त्यातून मागव व्हाया. राजा काय करता 1.25 रुपये काढता आणि थैसं ठेवता. काय करता राजा, फक्त 1.25 रुपये काढता आणि थै ठेवता. हो टेन्शन मध्ये राजाने 1.25 रुपये ठेवलो, 10,000 रुपये कर्ज काढलं, आता होताला कसा. पण तो पुजारी जो असता तो हुशार असता. तो काय करता, तो 1.25 रुपये घेता हाती त्याची मुठीत घेता, मूठ बंद करता आणि सांगत सुटता की आज राजा मंदिरामध्ये इलेलो होतो आणि ह्या राजात अमूल्य अशी ठेव, अमूल्य असा दान, अमूल्य अशी मदत या मंदिरासाठी दिलेली आहे, अशी वस्तू त्यांना दिलेली आहे आणि त्याचा माका लिलाव करूचो हा. पुजारी हुशार. आता सगळं दवंडी पेटवल्यावर गाव जमा जाता. आता राजाची वस्तू आती काय सामान्य नसतली, बोली लागात चालू. एक लावता 10,000 रुपये, तो म्हणता शा 10,000 तर मानता मी कर्जच काढले, त्याच्यावर काहीतरी व्हाया. दुसरं सांगता 20,000, तर ठीक आहे 10,000 तरी गवती, पण मला आता हे थांबान उपयोग नाही. तिसरं 50,000, चौथं 60, म्हणता शा मूठ काय उघडणार नाही, मूठ फक्त बनच.
ही बातमी एक सेवक असता राजाचो, तो धावत जाता राजाकडे सांगता, हो म्हणता मंदिरात तुम्ही जी काही वस्तू ठेवलात ना, पुजाऱ्याने तो लिलाव करू काढलेलो हा, आणि पूर्व गाव म्हणता जमलं त्याच्यावर बोली लावतो, 10,000 20,000 50,000 60,000. राजा घोड्यावर बसता आणि सुसाट हात येता आणि ते का सांगता, मराठे म्हणता 50-60 नको 1.25 लाख देतोय, पण म्हणता मूठ उडू नको. 1.25 लाख देतोय पण मूठ उघडू नको. तो म्हणता ठीक आहे. थैसून मन पडली ती झाकली मूठ 1.25 लाखाची. मौली काय काय नाही ना तुमच्या जगात, काय नाही ना. झाकली मूठ 1.25 लाखाची. आपल्या कितपत काय हा ते दाखवून ठेवायचा. चक्रधारावालो काही करीत, त्याला काही करीत, त्याच्या वाटे कापून जाता नाही, तो काही करी ना तिकडे आपली मोठेपणा दाखवू जाता नाही. असू दे. बुवानी सांगता सांगता बोलून गेले बुवा. सावो खया अर्जुन वगैरे म्हणतात सगळे होत 5 पांडव, पण सावो कर्ण खया दुर्योधनाक भेटा गेलो की काय, म्हणजे हये तुम्ही ताच केला दुर्योधनात 5 पांडव आणि दुर्योधन म्हणजे युद्ध पेटवतात काय आमच्या मंडळीत तुम्ही. पण बुवा मैत्री कशी असावी तर श्रीकृष्ण आणि सुदामा सारखी आणि दुर्योधन आणि कर्णासारखी. सुदामा आणि कृष्ण एकाला गरिबीची लाज नाही आणि दुसऱ्याला श्रीमंतीचा माज नाही. कर्ण आणि दुर्योधन भले आपला मित्र चुकीच्या दिशेला आहे तरी पण त्याने मैत्री गाठील, प्राण गेले तरी चालतील, पण त्याने आपली मित्रता सोडली नाही. नाहीतर आजकाल मित्र मित्र खूप असतात, किती जरी असतात आणि ऐन याला पलटी मारतात, मग खूप असतात तशी. त्यामुळे माझं कर्ण काही गेलो हा तो येणार दिसणार, तुमका त्याचा टेन्शन घ्यायची गरज नाही. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा, गारव्यासारखा, गारव्यासारखा. मला आवडे 5 तास काम करू का. सुंदर ते ध्यान 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 ध्यान. सुंदर ते ध्यान उभे विदेवाई
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.